आज आपण ज्याप्रमाणे आदिशक्तीला विश्वाची संचालक मानतो, त्याप्रमाणे तिला वेदकाळात महत्व नव्हतं. त्या काळात यज्ञयागांना फार महत्व होतं. देवतांचं ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे त्यांना मिळणाऱ्या यज्ञातल्या हविर्भागावरती अवलंबून होतं, ज्यामध्ये स्त्री देवतांचा समावेश नव्हता. तसंच वेदांमधली सूक्त ही सुद्धा मुख्यतः इंद्र, वरुण यांच्यासारख्या पुरुष देवतांचीच आढळून येतात. वेदांमध्ये इंद्राणी, वरुणानी, अग्नानी, अश्विनी अशा देवपत्नींचे उल्लेख येतात, पण त्यांना फार महत्व आहे असं मात्र दिसत नाही. पण सरस्वती, उषा अशा देवतांची काही सूक्त मात्र वेदांमध्ये आहेत. शिवाय अदिती, इडा, उर्वशी, गायत्री, दिती, रात्री देवता, पृथ्वी अशा देवतांचेही उल्लेख आहेत. चला या भागात जाणून घेऊया वेद काळातल्या काही प्रमुख देवतांबद्दल. ऋग्वेदामध्ये ज्या देवतेचा उल्लेख अनेक वेळा केला जातो ती देवता म्हणजे अदिती. अदितीला सगळ्या देवांची माता असं म्हटलं आहे. मुलाबाळांचं आणि गुरावासरांचं पालन करणारी देवता म्हणून तिचं आवाहन केलेलं आहे. अदिती स्वर्ग आहे. अदिती अंतरिक्ष आहे. जगन्माता, पिता, पुत्र, देव, पंचानन म्हणजे अदिती आहे. इतकंच नाही तर आजवर उत्पन्न झालेली आणि यापुढे उत्पन्न होणारी जीवसृष्टी म्हणजे अदिती आहे, असा तिचा ऋग्वेदामध्ये उल्लेख येतो. तर यजुर्वेदात या देवीचं वर्णन करताना विष्णुपत्नी, जगाची सम्राज्ञी, पृथ्वीला स्थिर ठेवण्यासाठी सावरून धरणारी देवता असं म्हटलं आहे. आपल्या भारतीय ऋषीमुनींनी आपलं विश्व हे अदिती म्हणजे अमर्याद आहे असं म्हटलं आहे. तर आधुनिक वैज्ञानिक आइन्स्टाईन याने असं म्हटलंय की अदिती म्हणजे बाउंडलेस अँड अनबाउंड. यावरून त्याची ही संकल्पना भारतीय संस्कृतीशी मिळती जुळती आहे असं दिसतं. या अदितीची बहीण दिती ही सुद्धा वेदकालीन देवता आहे. ती कश्यप ऋषींची पत्नी आहे. ऋग्वेदात तिचा उल्लेख इष्टफळ देणारी देवता असा आहे. तर अथर्ववेदामध्ये तिची मुलं ही दैत्यवृत्तीची आहेत असं वर्णन आहे. तिच्या बहिणीचा म्हणजे अदितीचा मुलगा इंद्र हा प्रतापी असल्यामुळे त्याच्यासारखाच मुलगा आपल्याला व्हावा असा हट्ट तिने केला होता. ते अदितीला सहन झालं नाही. त्यामुळे दिती गर्भवती असताना तिने इंद्राला त्या गर्भाचा नाश करायला सांगितलं. सूक्ष्म रूपाने इंद्राने दितीच्या गर्भात शिरून तिच्या गर्भाचे 7 तुकडे केले. याची जाणीव होताच दिती रडायला लागली. पण कश्यप ऋषींनी तिच्या पोटी 7 पुत्र जन्म घेतील आणि ते इंद्राच्याच तोडीचे होतील असं तिला सांगितलं. हे 7 पुत्र पुढे मरुत म्हणून प्रसिद्ध झाले. पण या कृत्यामुळे दितीने अदितीला तू राज्यभ्रष्ट होशील आणि तुझे पुत्र जन्मल्याबरोबर मारले जातील असा शाप दिला. त्यानुसार द्वापार युगात अदितीला देवकीचा जन्म मिळाला आणि तिचे पुत्र कंसाने ठार केले असा उल्लेख देवी भागवतात येतो. ऋग्वेदामध्ये आणखी एका देवतेचा बऱ्याचदा उल्लेख आलेला आहे. अशी देवता म्हणजे उषा देवता. उषा ही द्यू देवाची मुलगी. त्याचप्रमाणे आदित्य, भग आणि निशा यांची बहीण आहे. हिलाच आपण उषक काळाची देवता म्हणतो. ऋग्वेदात या देवतेच्या 20 ऋचा आहेत. 300हून अधिक वेळा तिचा उल्लेखही झालेला आहे. प्रकाशरूपी वस्त्र प्रावरणाने तिने आपलं अंग झाकून घेतलेलं आहे आणि नर्तकीच्या भपकेबाज पोशाखात नवयौवना कुमारीच्या तोऱ्यात ती मोहक हावभाव करते असं तिचं वर्णन केलेलं आहे. शिवाय ऋग्वेदात असंही म्हटलेलं आहे की प्रातःकाळी ती तिच्या बहिणीच्या म्हणजे रात्रीच्या पाठोपाठ येते. सूर्याच्या उगमस्थानाच्या पलीकडे असलेल्या प्रदेशातून ती येते आणि सूर्याला जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करून देते. जे आपलं आयुष्य चांगल्या कार्यासाठी खर्च करतात त्यांना ती जागृत करते आणि नास्तिक क्षुद्र लोकांना ती झोपेत लोळत राहू देते असं ज्ञानकोशात म्हटलेलं आहे. या उषा देवतेची बहीण म्हणजे निशा किंवा रात्री देवता म्हणून ओळखली जाते. या देवतेला मूर्त स्वरूप दिलेलं नाही, पण तिचं वर्णन मात्र ऋग्वेदात येतं. अनेक प्रदेश व्यापून टाकणारी, ताऱ्यांच्या रूपातल्या आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी सर्वत्र बघणारी, पशु पक्षी अखिल प्राणी मात्रांना सुखाने झोपू देणारी अशी ही देवता आहे. ती शक्तिवर्धक
आणि विश्रांती देणारी अशी देवता आहे. भारतीय संस्कृती ही निसर्ग पूजक आहे. याचे दाखले वेदांमध्ये वारंवार बघायला मिळतात. धरती माता किंवा भूमाता असा आपण पृथ्वीचा जो उल्लेख करतो तो वेदकाळापासूनच सर्वमान्य आहे. आजही घराघरातली ज्येष्ठ मंडळी सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी जमिनीला नमस्कार करतात. पृथ्वी या शब्दाचा अर्थ विस्तृत असा आहे. तिचं रूप फिकट हिरव्या रंगाचं आहे. मस्तकावर करंडक मुकुट आहे, तर तिने धारण केलेलं वस्त्र आणि अलंकार हे पिवळ्या रंगाचे आहेत. पद्मासनावर विराजमान असलेल्या या देवीच्या हातात कमळ आणि नीलोत्पल घेतलेलं आहे. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेली श्री म्हणजेच देवी लक्ष्मी ही सुद्धा वेदकाळापासून पूजनीय आहे. विष्णू पुराणातल्या उल्लेखानुसार ती भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे. त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा वेदकाळापासूनच पूजनीय आहे. भारतीय वाङ्मयामध्ये सरस्वती हा शब्द नदी आणि देवी अशा दोन्ही अर्थांनी वापरलेला आहे. ऋग्वेदात तिचं गुणगान करताना ती ब्रह्मदेवाची पत्नी, सर्वांची रक्षण करती, अन्न पाणी पुरवणारी, दान करणाऱ्यांना उत्तम वरदान देणारी असं म्हटलेलं आहे. आज आपण सरस्वती देवीला विद्येची देवता म्हणतो. त्यामागची कथा अशी आहे की ब्रह्मदेवांनी सरस्वतीला आज्ञा केली की पृथ्वी तलावर कुणी योग्य माणूस आढळला तर त्याच्या जिभेवर तिने प्रवेश करावा. ती अशा मानवाच्या शोधात असतानाच सत्ययुग संपून त्रेतायुगाला सुरुवात झाली होती. तेव्हा तिला तमसा नदीच्या तीरावर व्याधाचा बाण लागून जखमी झालेल्या क्रौंच पक्षाची सेवा करणारे वाल्मिकी ऋषी दिसले. ते करुणादायी दृश्य बघून त्याचं वर्णन करण्यासाठी तिने वाल्मिकींच्या मुखात प्रवेश केला आणि भूतलावरच्या पहिल्या काव्याचा जन्म झाला. वेदवाङ्मयात मोठ्या प्रमाणावर ज्या देवतेचा उल्लेख येतो ती आहे वाग्देवता. तिला सगळ्या मंत्रांची माता असं म्हटलं आहे. ऋक, यजू, साम ही तिची मुलं आहेत. देवतांचं कार्य सुरू ठेवण्यात ही प्रधान स्त्री शक्ती आहे. पृथ्वी आणि स्वर्गाला व्यापूनही ती शिल्लक राहते इतकं तिचं रूप विशाल आहे. याशिवाय संध्यादेवी, वेदवती, इडा, आपोदेवी, अप्सरांमधली उर्वशी यांचाही वेदांमध्ये देवता म्हणून उल्लेख येतो. आजही पृथ्वी तलावर यातल्या काही देवतांचं महत्त्व अजूनही अबाधित आहे, तर काही देवता मात्र काळाच्या ओघात इतर देवतांचा प्रभाव वाढल्यामुळे वेदांमधल्या उल्लेखापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.